चेतन आणि ऋतिक गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अप्पू कुंगले. पहिला बॉल, पहिलाच बॉल लढवा पाटणं फटका दमदार. खेळाडू कक्षाला सलामी. षटकार. पण पाहिला अप्पू कुंगले गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. आरसीसी राया कामरान असेल, अप्पू असेल, खेळाडू सातत्याने दर्जेदार परफॉर्मन्स करतात. परंतु इथे समोर जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला चेतनचं आक्रमण चालू आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने टीम यतीन 11 नांदिवली जाऊन कुंदे या टीम बरोबर. अप्पू कुंगले गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा बॉल फटका इथे फसलाय. कॉट अँड बोल्डची संधी आहे. कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद. इन द मिक्स. जबरदस्त संगीत. आमचे डीजे ऑपरेटर नागेश, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. एकाच जागेवर ते 4 दिवस आहेत. जबरदस्त संगीत. परंतु जी लय त्यांच्याकडे 2 वर्षापूर्वी होती ती थोडीशी त्यांनी गमावलेली पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 8. न्यू बॅटर मैदानामध्ये अरुण आहेत. पाब्यात त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. नांदिवली टीम तुमच्यासाठी 2 धावांची पॅनल्टी आहे. आणि विशेषतः कौतुक आपण 12व्या खेळाडूचं करू आरसीसी रायाच्या. काय लक्ष आहे त्याचं. जबरदस्त. ब्लॅक पॅन्ट आहे या स्पर्धेमध्ये. बंधनकारक काय सर. या अगोदरच्या मॅच मध्ये 3 धावांची पॅनल्टी होती सर. ओके. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 8. अप्पूचा हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होतंय. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. विकेट नंबर 2 गॉन. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 8 धावा. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल. तिथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशा चुका घडताना पाहायला मिळाल्या. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाता पाता धावा 2. या 3-11 नांदिवली टीम जाऊन पोहोचली आहे. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्पूला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अप्पू कुंगले भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना राऊत
जबरदस्त खेळ त्यांच्याही माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतो. अप्पू तयार, फुलटॉस बॉल, सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक, अजून एका विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम यतीन 11 नांदिवलीला. धाबलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑन द बोर्ड, 10 धाबा धाबलकावर. दिनेशजी तरे साहेब आणि महेशजी जाधव साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. दोन्ही मान्यवरांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. मोहम्मद कुंगले यांनी प्रस्तुत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आरसीसी राया. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. आरसीसी राया संघ ज्या ज्या वेळेस ज्या ज्या मैदानावर खेळतो, मैदानाच्या चौफेर त्यांचे समर्थक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. माईक्स गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. यष्टीरक्षक आपण रौप पाहतो, त्यांचे पिताश्री आहेत. कॉम्बिनेशन कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. अनेक बंधू आपण एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो, परंतु एका बाजूला मुलगा आहे आणि एका बाजूला पिताश्री आहेत. मैदानामध्ये त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते पाहायचं. पहिलाच बॉल अडव्या पाठनं फटका, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात. माईजला विकेट मिळते. फलंदाज बा आतापर्यंत जर आपण पाहिले 4 फलंदाज बाद झालेत. त्यामध्ये चेतन, ऋतिक, अरुण, कपिल बाद झालेत. अंकित नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि त्यांना साथ देतात सत्यवान. तर गोलंदाजी मार्कवर माईस. पहिल्या षटकामध्ये अप्पू कुंगलेने विकेट मिळवल्या 3 आणि याही षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आली माईजला. धाबलकावर धावसंख्या 10 धावा. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत ते 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर माईज. स्ट्रायकर इनवर अंकित साठी या बॉल अडव्या पाठनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावा 2. यतीन 11 नांदिवली संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. दुसरं षटक माईज या खेळाडूकडून. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सेकंड राऊंडची मॅच लगेचच होईल. या सामन्यानंतर विजेता संघ आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 कुंदे. त्यामुळे तयारीत राहायचं. दोन्ही भूमी 11 कुंदेने यातील जिंकणारा संघ तुमच्या बरोबर खेळेल. माईज गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गतीमध्ये मिश्रण करताना पाहायला मिळाले गोलंदाज. थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळाले. राऊत यांचं यष्टीरक्षण अतिशय दर्जेदार. कॉम्बिनेशन भरपूर चांगला. सातत्यानं यष्टीरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अशोकदादा दळवी उपस्थित होतात. त्यांचंही करूया वेलकम. या स्पर्धेमध्ये महत्वाचा वाटा त्यांचाही राहिला. इथे फटका सुंदर सजवला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत 2 धावा.
दोन धाबा येत आहेत. दोन धाबांच्या मदतीने यतीन 11 नांदिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 14. 14 ऑन द बोर्ड. 14 धाबा धावफलकावर. आरसीसी रायाच्या विरोधामध्ये यतीन 11 नांदिवली या दोन संघादरम्यान ही लढत रंगताना पाहायला मिळते. सुंदर असा बॉल अडवा पाटणं फटका तिथे क्षेत्ररक्षक कामरान चूक होत नाहीये. सुंदर झेल फलंदाज फेल. थँक्यू डीजे नागेश. धावफलकावर धावसंख्या 14 धाबा आहेत. माईजला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर ज्याने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत त्यामध्ये 2 विकेट. 5 विकेट. निम्मा संघ यतीन 11 नांदिवलीचा आतापर्यंत गारज झालेला आहे. माईज गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक आलेत. सुंदर असा बॉल आणि अजून एक धक्का. 6वा फलंदाज बाद. अख्तर कडून सुंदर झेल फलंदाज फेल. सहा बाद 14. न्यू बॅटर मैदानामध्ये अरमान. गोलंदाजीसाठी अरमान आलेला आहे. तुषार. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तुषार नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाजी मार्कवर अरमान आलेत. 14 धाबा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आरसीसी राया या संघाची 6 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा दिल्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्या 4. गोलंदाज तयार अरमान. पहिलाच बॉल अरमानचा आडव्या बॅटनं फटका खेळला. एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. एक धावेल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. यतीन 11 नांदिवली हा संघ मैदानामध्ये आपण अनुभवतोय. दुसऱ्या बाजूला आरसीसी राया. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाजी चुकता पाहायला मिळाली. अरमानचा बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कामरान आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. कामरान या खेळाडूचं. एक धाब आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 16 या धावसंख्येवर. दिवस क्रमांक 14 आणि 4थ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अप्पूचं जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात अप्पू कुंगले या खेळाडूने. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि आता पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेतलेली आहे. रनआउट आहे की नाही यासाठी डिसिजन पेंडिंग. 3 क्रिक लाईव्ह ची टीम संपूर्ण सज्ज. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडतं.
7वा धक्का, रन आउट. जबरदस्त यष्टीरक्षण रौप यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अनोखा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये म्हणजे मागच्या वर्षी कामरान कुंगले या खेळाडूच्या नावावर शतक ज्याने मात्र कंप्लीट केलं होतं. जबरदस्त खेळ मागील वर्षी झाला होता आरसीसी रायाचा. या वर्षी काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला 7-20. सुंदर बॉल, सुंदर गोलंदाजी आरमान या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड, 20 धाबा धावपलकावर. यतीन 11 नांदिवली संघ थोडेशा अडचणींचा सामना करतो. बॅटर सिद्धेश शालेत मैदानामध्ये. सुंदर असा बॉल, पंचांकडे खूप मोठा अपील होता आणि गोलंदाज डेंजर झोन मध्ये आले. तेच पंचांनी सांगितलं गोलंदाजाला की गोलंदाजाने बॉल रिलीज केल्यानंतर ते डेंजर झोन मध्ये आलेले आहेत. ते पंचांना काही दिसूच शकलं नाही, त्यामुळं पंच नॉट आउट हा नकार देत आहेत. गोलंदाजी करत असताना डेंजर झोन मध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदा वॉर्निंग दिली जाते. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आलेत गोलंदाजी मार्क. पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू डॉट आला, चेंडू निर्धाव. आरसीसी राया मॅच वर आपलं प्रभुत्व निर्माण करत असताना दबदबा निर्माण करते. जबरदस्त गोलंदाजी, 7 विकेट आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. आली गोलंदाजी मार्कवर. अलीचा बॉल, सुंदर फटका, स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. टीम यतीन 11 नांदिवली. सुरुवात अतिशय दमदार झाली होती. पहिल्याच बॉलवर अप्पूच्या विरोधामध्ये चेतनने षटकार खेळला, परंतु तदनंतर काय गोलंदाजी केल्या. जबरदस्त गोलंदाजी अप्पूची राहिली. 3 विकेट आल्या. तदनंतर माई झाले, त्यांनी 3 विकेट मिळवल्या. अलीचा बॉल सुंदर राहिला. इथे यष्टीरक्षण करण्याची संधी होती राऊप्यांना, परंतु इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 24 ऑन द बोर्ड, 24 धाबा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. भरपूर चांगलं क्रिकेट एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये प्रत्येक संघ खेळतो. प्रत्येकाला जिंकायचा. 3 संघ तर फिक्स झालेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये चौथा कोणता ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा बॉल, फटका इथे दमदार सजवला. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. अजून एक चौकार आला. 4 धाबा.
चौकाराच्या मदतीने संघा जाऊ संख्या धावफलकावर 28 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यतीन 11 नांदिवली संघ मैदानामध्ये थोडासा कमबॅक करत असताना सत्यपांच्या पाठमधून या 2 बाउंड्री झाल्यात. इथे टाकलेला बॉल सुंदर फटका टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करेल सीमारेषेचा सफर सिक्सर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 34 या धावसंख्येवर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका आला. यतीन 11 नांदिवली 40 पर्यंत जाऊ शकेल आणि ती समाधानकारक धावसंख्या ठरू शकेल. पाहूया आलीच्या विरोधामध्ये सत्यवान. सुंदर फटका स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच षटकार 6 धावा. घ्यायचे लगेचच यतीन 11 नांदिवली आणि आरसीसी राया सलामीच्या बॅटर मैदानामध्ये पाठवा. 40 धावा ज्या मात्र धावफलकावर झालेल्या आहेत. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर 2 धावा तुमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील. जी 2 धावांची पेनल्टी येते. 41 लक्ष असेल टीम आरसीसी रायाच्या समोर. डीजे नागेश चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. जास्त विलंब करू नका. टीम यतीन 11 नांदिवली. जास्त विलंब करू नका कारण 9 सामने कव्हर करायचे. आरसीसी राया टीम बॅटर चला ताबडतोब. चला ताबडतोब आरसीसी राया टीम.
बबन शेठ शिवराम दळवी व्यासपीठावर उपस्थित होतात. दादांचं करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. मानाचं करंडक अर्थातच एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आपण एन्जॉय करतायत. आरसीसी राया संघ आपण पाहतोय. सरपंच राया ओझरली मोहम्मद कुंगले साहेब यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. पाहूया त्यांचा खेळ आज कशा प्रकारे होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला अप्पू कुंगले आणि दुसऱ्या बाजूला कामरान. या मैदानाबरोबर या खेळाडूचा इतिहास भरपूर चांगला राहिला. जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने मागील पर्वामध्ये केली होती. पर्व 5 मध्ये एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये एक शतक त्याच्या नावावर आहे. असा खेळाडू 7 बॉल मध्ये 7 षटकार खेळण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. असा कामरान सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. स्वप्नील गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर कामरान. पहिलाच बॉल फटका दमदार. कामरान मैदानावर दाखल झालाय आणि त्याची दखल घ्यायला स्वप्नीलला भाग पाडल्या. पहिल्याच बॉलवर चेंडू फेकून देतोय सीमा पार. येतोय कामरान यासाठी जाणला जातो. त्याच्या पाठमधून षटकार आला. कामरानचा मित्र जॉर्डन त्याने ही स्पर्धा गाजवली पहिल्या दिवसामध्ये. आता कामरान मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. कामरान कुंगलेच्या बॅटमधून सिक्सर. पहिल्या बॉलवर स्वप्नील. दुसऱ्या बॉलवर दुसरा प्रहार. कामरान कुंगले सध्याच्या घडीला आक्रमण करतोय. कैलासवासी नामदेव नाना मेहर स्टँडला सलामी. 4 धावा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना कामरान कुंगले या मैदानावर अनेक वेळा इतिहास त्या खेळाडूने घडवलेत. आज मैदानामध्ये दाखल झाला आणि सुरुवात अतिशय दमदार करत असताना कामरान 10 धावा धावफलकावर. पाठलाग करायचं 41चा. पहिले षटक झाल्यानंतर 2ची पेनल्टी ते ऍड केली जाईल. 3 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. स्वप्नीलचा बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. गोल्डन विकेट ठरू शकेल. झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अप्पूने नकार दिला. एकच धाव. एका धावेच्या मदतीने आरसीसी राया टीम जाऊन पोहोचली. सध्याच्या घडीला 11 या धावसंख्येवर. मोहम्मद कुंगले सरपंच राया ओझरली यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. दुसऱ्या बाजूला येतीन 11 नांदिवली हा संघ आपण पाहतो. जबरदस्त खेळ. 11 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर अप्पू आहेत. अप्पू कुंगले. गोलंदाज तयार. स्वप्नील. विकेट घ्यावे लागतील. ब्रेक थ्रूची आवश्यकता. नांदिवलीला फटका दमदार. अप्पू कुंगलेच्या बॅट मधून. एका बाजूला शेअर तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेअर. त्याच्या पाठ मधून आला हा चपरा. 4 धावा चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. वेग पकडते. जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा. अतिशय सुंदर फटका अप्पूच्या बॅट मधून आपण पाहिला. गोलंदाज तयार. स्वप्नीलचा बॉल बॅकफुटला गेले. कॅच ड्रॉप झाली. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. मोठी चेस आहे क्षेत्ररक्षकाला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. दोनही खेळाडूंना जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिला. यतीन 11 नांदिवली या टीमने. संघाची धावसंख्या वाढते. 17 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकामधील 41चा पाठलाग करत असताना टीम आरसीसी राया. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव आली. आरसीसी राया 18 बनवल्या. 2ची पेनल्टी. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. आरसीसी राया 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक इनिंग साठी प्रत्येक संघाला आपण 20 मिनिट देतो. 20 मिनिटांमध्येच तुम्हाला 4 गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आदित्य गोलंदाजीसाठी तयार आहेत.
पहिलाच बॉल सुंदर असा फटका बॅटर अप्पूच्या पाठमधून क्षेत्ररक्षण सुंदर होतंय. एक धाव आली. संघात धावसंख्या धावफलकावर 22 धावा 21 धावा. 20 अजूनही बनवायच्या 17 चेंडूंमध्ये यानंतर सेकंड राऊंडची लढत भूमी 11 कुंदे त्यांच्या विरुद्ध विजयी संघ. तदनंतर जरीमरी 11 तिसगाव त्यांना फाईट करेल नांदकर. तदनंतर भूमी 11 मांडा त्यांना फाईट करेल बिस्फोट बल्ल्यानी. रिव्हर्स खेळलेत. फटका दमदार. कामरान कुंगलेचा हा तडाखा. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. 4 की 6 ते आपल्याला पाहायचं. षटकार येतो. 6 धावा. गोलंदाज तयार. सुंदर फटका. पुन्हा एकदा डीप फाईन लेगला चेंडू. कामरान कुंगलेच्या बॅटमधून अजून एक 4 चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 31. या धावसंख्येवर 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आरसीसी रायाला जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करतोय कामरान. त्याला चांगली साथ देतोय अप्पू मैदानामध्ये. दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान यतीन 11 नांदिवलीच्या क्षेत्ररक्षकांनी दिलाय आणि त्याचा फायदा मैदानामध्ये घेत असताना बॅटर कामरान. रिव्हर्स पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक टप्पा का चेंडू सीमा पार. 4 चौकारील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला ती 35. या धावसंख्येवर 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना कामरान आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे लाईन लेंथ खराब आहेत. पंचांचा अवांतरचा इशाराला. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 36. या धावसंख्येवर 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आरसीसी राया या टीमला. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना कामरान कुंगले. इतरकलेला चेंडू तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाकडून इथे चुका घडतात. एक सिंगल आली. पंचांचा इशारा. 22च्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 37. या धावसंख्येवर 4 धावांची आवश्यकता आरसीसी रायाला यतीन 11 नांदिवलीच्या विरोधामध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी. रिव्हर्स खेळलेत. विजयी फटका अप्पू कुंगलेच्या बॅटमधून. आयोजक कमिटीचा 10 मिनिटं वेळ त्यांनी वाचवलाय. 4 धावा. चला मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देऊ आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल जबरदस्त गोलंदाजी ज्याची राहिली अप्पू कुंगलेला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. प्रथम तर टॉस करू आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत.